नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत. आगामी निवडणुकांसंदर्भातली ही बातमी आहे. लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होऊ शकतात. हे आम्ही नाही तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांनी हे विधान केलेलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. आपण बघतोय लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील. हे विधान अशोक चव्हाणांनी केलेलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाणांनी वर्तवली. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सुद्धा त्यांनी औरंगाबादमध्ये बोलताना सांगितलं. आणि या सगळ्याबरोबर कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा अशोक चव्हाणांनी दिलेले आहेत. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या सभेमध्ये अशोक चव्हाण यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. तो आज लिख के देता हूं यहाँ पर, ये अधिवेशन आपका खत्म हो रहा है मेरे ख्याल से 28 तारीख को। 28 तारीख को देवेंद्र फडणवीस इस महाराष्ट्र की सरकार को बर्खास्त कर देंगे, असेंबली बर्खास्त करेगा। ताली मत मारो, सुन लो मेरी बातें। और लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम कराएगा। मैं बोल रहा हूं आपको, मैं लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम करेगा। और इसलिए मेरे कांग्रेस के भाइयों से मेरी गुजारिश है, तैयार हो जाओ, चाहे दोनों चुनाव एक साथ क्यों ना हो। 28 तारीख को देखो आप, ये सरकार को डिसॉल्व करेंगे, असेंबली भंग करेंगे और दोनों चुनाव एक साथ लगाएंगे। ये मैं आज तुमको बोल रहा हूं, इनकी तैयारी शुरू हो गई है। इनको लगता है कि झटका दे देंगे और फिर से झटके से चुनकर आएंगे। आपण बघितलं अशोक चव्हाण यांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे. लोकसभेबरोबर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात हे विधान अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा बरखास्त होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाणांनी वर्तवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. अशोक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये बोलताना हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे. लोकसभेच्या बरोबरच विधानसभा निवडणुका घेतल्यामुळे भाजपला फायदा होईल असा भाजपला विश्वास आहे आणि त्यामुळेच ते एकत्र निवडणुका घेतील असं सुद्धा अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि याबरोबरच कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे सुद्धा आदेश दिलेत. आणि याविषयीच अधिक माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत औरंगाबादवरून आणि प्रशांत लीला रामदास आहेत नवी दिल्लीवरून. दोघांशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा जातोय मी सिद्धार्थ गोदामकडे. सिद्धार्थ, अतिशय महत्त्वाचं विधान काल औरंगाबादमध्ये अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे. काय ओघ होता त्यांच्या भाषणाचा, काय नेमकं म्हणाले ते? संदीप, लोकसभा विधानसभा राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्रित होतील ही चर्चा नवीन नाही, आधीही झालेली आहे. मात्र अशोक चव्हाणांच्या कालच्या विधानामुळे याला आता कुठेतरी गांभीर्य आलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी भाषणामध्ये हे सांगितलं की 28 तारखेनंतर ही विधानसभा जी आहे बरखास्त केली जाईल आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित निवडणुका घेतल्या जातील, हे भाषणात म्हटलेलं आहे. त्यानंतर आम्ही त्यांना भेटलो, त्यावेळेस कॅमेरा आमच्यासोबत नव्हते, मात्र त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा एकत्रित घेतल्यानंतर भाजपला फायदा नुकसान याचा एक सर्वे भाजपने करून घेतलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये आता नुकतीच सर्वेचा रिझल्ट त्यांच्या हाती आलेला आहे. आणि सर्वेमध्ये भाजपला जर विधानसभा आणि लोकसभा एकत्रित निवडणुका घेतल्या तर फायदा होईल अशा पद्धतीचं त्यामध्ये शेरा आहे. त्यामुळे आता कुठेतरी भाजप हा विचार करते की विधानसभा आणि लोकसभा एकत्रित घेतल्या तर एका फ्लोमध्ये दोन्ही मतं आपल्याला विधानसभेचे आणि लोकसभेचे मतं भाजपच्या पाड्यात जातील आणि त्याचा फायदा होईल. त्यामुळे या चर्चेचा आधार घेऊनच अशोक चव्हाणांनी काल हे भाकीत केलेलं आहे की विधानसभा आणि लोकसभा महाराष्ट्रामध्ये एकत्रित होतील आणि 28 तारखेला विधानसभा भंग केल्या जाईल. या वक्तव्याचं राजकीय फार महत्व आहे. अगदी सिद्धार्थ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मी जातोय नवी दिल्लीला. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत. प्रशांत, आपण बघतोय की अशोक चव्हाणांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. कितपत शक्यता वाटते या सगळ्याची? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
मी पुन्हा एकदा जातोय सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे. सिद्धार्थ, आपण बघितलं कालचा मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. कुठेतरी काँग्रेस सुद्धा आता सज्ज झाली आहे या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र ज्या होणार आहेत त्याच्या अनुषंगानं. संदीप, आपल्याला माहित आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत आणि महत्त्वाचा एक गोष्ट या ठिकाणी काल अशोक चव्हाण यांनी जाहीर केलेली आहे की आमच्या उमेदवाराच्या लिस्ट तयार आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीला आम्हाला सोबत घ्यायचं, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा काय निर्णय होतो यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या उमेदवाराच्या लिस्ट जाहीर केलेल्या नाहीत. याचा अर्थ सरळ आहे की काँग्रेस राष्ट्रवादी हे पूर्णपणे तयार आहेत निवडणुकीला. आता फक्त प्रकाश आंबेडकरांचा होकार किंवा नकार जो काही येईल त्यानंतरच या लगेच काही तासामध्येच या लिस्ट जाहीर होतील, एवढी काँग्रेसची तयारी झालेली आहे. आणि आपण बघतोय गेल्या 1.5-2 महिन्यापासून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल विविध पद्धतीने यात्रा आणि संघर्ष यात्रा काढून जी आहे लोकांच्या मध्ये पोहोचलेल्या आहेत. अनेक सभा त्यांच्या होत आहेत. आज औरंगाबादमध्येही अशोक चव्हाणांच्या लोकसभेच्या तयारीसाठीची सभा आहे. एकंदरीतच राज्यभरामध्ये फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच नाही तर सगळेच पक्ष जे आहेत कामाला लागलेले आहेत. आता सेना भाजपमध्ये युती होती की नाही होती हाही संभ्रम आहे. दुसरं महत्वाचं, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत बहुजन आघाडी येते की नाही येते हाही संभ्रम आहे. एकंदरीतच या दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत वंचित आघाडी जर यायला तयार झाली तर तासाभरामध्ये ही लिस्ट जाहीर होऊ शकते. कारण ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी आपल्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागेंवरचे उमेदवारही काँग्रेस राष्ट्रवादीने अजून निश्चित केलेले नाहीत, हेही महत्वाचं आहे. औरंगाबादची जागा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला जाते की नाही जाते यामुळे ती जी आहे जाहीर झालेली नाही आहे. एकंदरीतच सर्वच पक्ष जे आहेत कामाला लागलेले आहेत. त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर काँग्रेस राष्ट्रवादी गेल्या अनेक दिवसापासून निवडणुकीच्या तयारी लागलेल्या आहेत. त्यामुळं विधानसभा वेगळी झाली, लोकसभा वेगळी झाली किंवा दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्या तरी हे पक्ष पूर्णपणे तयारीत आहेत. अगदी सिद्धार्थ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी आहेत. केसरी सर, आपण बघितलं अशोक चव्हाणांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे. जर कितपत शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याचे, आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्याचा फायदा खरंच भाजपला होणार आहे? असं आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये आहे. आणि आता ती तुम्ही तयारीत असा अथवा नसा, इलेक्शन लागल्यानंतर म्हणजे तसे लोकसभेच्या निवडणुका होतातच. म्हणजे ती एकदा सहित तशी ही सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेटची ती साधारणतः 50-60-70% होतच असती. महाराष्ट्रात जर ठरल्याप्रमाणे निवडणुका झाल्या तर त्या ऑक्टोबरमध्ये होतात. तर त्यामुळे राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय पक्ष तसा गाफील नाहीये. त्यांना आता येत्या 2 महिन्यामध्ये जास्त काम करावं लागेल. म्हणजे जे लोकसभा आहे त्यावर विधानसभेचे उमेदवार निवडावे लागतील. आता फायदा कोणाला होईल याच्यामध्ये फायदा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या तरी तिरंगी लढती होतील असं दिसतंय. एकीकडे भाजप शिवसेना, दुसरीकडे काँग्रेस एनसीपी. म्हणजे शिवसेना जाणार का नाही माहिती नाही, पण शिवसेनेकडनं असं सांगितलं जातं की आम्ही लोकसभेच्या 2 जागा जास्त काँग्रेस बीजेपीकडनं घेऊ. म्हणजे त्यांचे सीट शेअरिंग टॉक चालू आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं की आम्हाला जास्त मिळतील म्हणून. म्हणजे आता ह्या सर्व ही प्रोसेस ही अनफोल्डिंग आहे. आणि तिथे प्रकाश आंबेडकर आणि MIM, त्यामुळे हे तिरंगी लढती होतील असं दिसतंय. तर त्यामुळं आता याच्यामध्ये कोण जिंकून येऊ शकेल हे सांगणं कठीण आहे. परंतु निवडणुकीच्या मोडवरती पूर्ण भारत आहे, त्यात महाराष्ट्रही आहे. दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की हरियाणाच्या सुद्धा इलेक्शन, असेंब्ली इलेक्शन लोकसभेवर घेतल्या जातील म्हणून. तर त्यामुळे ही थिंकिंग टर्निंग पार्टीमध्ये आहे, तर ते काही आश्चर्य वाटणार नाही. अगदी केसरी सर, या सगळ्यामध्ये भाजपला कितपत फायदा होऊ शकतो एकत्र निवडणुका घेतल्या तर? असे भाजप तयारीत आहे. काल प्राईम मिनिस्टर लोकसभेमध्ये 100 मिनिट बोलले आणि त्यांचं हे शेवटचं भाषण होतं या लोकसभेतलं, 16व्या लोकसभेतलं. अत्यंत अग्रेसिव्ह होतं. काँग्रेसची बाकं रिकामी होती. म्हणजे एक तर त्यावेळेस जनरल सेक्रेटरीची मिटिंग राहुल गांधींनी लावली होती, त्यामुळे ते जनरल सेक्रेटरी नव्हते. पण व्हीप काढून सुद्धा काँग्रेसची हॅलो हा सर बोला. हॅलो सर बोला, आवाज येतोय. हा. तर काँग्रेसची बाका रिकामी होती, विरोधी पक्षावरती कोणी नव्हतं. मोदी म्हणाले सुद्धा की आज मला विरोध करण्यासाठी काँग्रेसनी तृणमूल काँग्रेसला आउटसोर्स केलंय का काय म्हणून. तर मूळ मुद्दा असा की याच्यामध्ये भाजप तयारीत आहे. काँग्रेसची काल जनरल सेक्रेटरीची बैठक झाली, काँग्रेस सुद्धा त्यांच्या पद्धतीने तयारीत आहे. त्यामुळं तयारीत सर्वच आहेत. याच्यामध्ये रिसोर्सेस लागणार आहेत, पैसा लागेल, यंत्रणा लागेल, संघटना लागेल, इश्यूज लागतील. धन्यवाद सर तुम्ही केलेल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नवी दिल्लीवरून आहेत प्रशांत लीला रामदास. प्रशांत, आपण बघतोय की
अशोक चव्हाणांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. काय चर्चा आहे केंद्रामध्ये? खरंच या लोकसभेबरोबर महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक होऊ शकते? आपल्याला आठवत असेल गेल्या 1 महिन्यापूर्वी आपण या संदर्भात एक वृत्त दिलं होतं. त्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की साधारणतः लोकसभा आणि विधानसभेच्या 9 राज्याच्या निवडणुका त्या सोबत होऊ शकतात. यामध्ये खास महत्त्वाचं कारण असं होतं की इलेक्शन कमिशनने एक महत्त्वाची बैठक दिल्लीत आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये सर्व 9 राज्याच्या जे राज्य आयुक्त आहेत, राज्य निवडणूक आयुक्त, त्यांचा अहवाल घेण्यात आला होता. आणि यामध्ये अशी कुठलीही आवश्यकता नाही आहे की विधानसभा भंग करण्याची. यामागे कारण असं आहे की निवडणूक आयोगाला अधिकार असतो, कायदेशीर संविधानात्मक अधिकार आहे की 6 महिन्यापूर्वी जिथे जिथे निवडणुका आहे, ज्याचा कार्यकाळ संपत आहे तिथे निवडणुका घेण्याचा अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. तर त्याच पद्धतीने चर्चा सुरू होती आणि या चर्चेदरम्यान ज्या पद्धतीने आता बातम्या येत आहे आणि ज्या पद्धतीनं राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वक्तव्य काल औरंगाबादमध्ये केलं, यामागे कारण असं आहे की ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये काही हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्या हालचालीचं कुठेतरी हालचाली जवळपास अशोक चव्हाण यांच्या जवळपास पोहोचल्या असेल, त्याचमुळे या प्रकारचं वक्तव्य दिलं. आणि त्या पद्धतीनं त्यांनी दावा केला की बीजेपीने सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्व्हेमध्ये साधारणतः भारतीय जनता पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जर सोबत घेतल्या तर एक मोठा फायदा होऊ शकतो. यामागे कारण देखील एक महत्त्वाचं आहे की विधानसभा आणि लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी हा एक चेहरा असू शकतो. समजा लोकसभेमध्ये त्रिशंकू सरकार आला आणि नरेंद्र मोदीचा चेहरा हा विधानसभेसाठी योग्य वाटला नाही आणि लोकसभेमध्ये जर त्यांचा पराभव झाला तर विधानसभेमध्ये हा चेहरा वापरता येणार नाही भारतीय जनता पक्षाला. की आजच्या घडीला भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदीपेक्षा आकर्षक आणि म्हणजे ज्याच्यावरती मत मागता येईल अशा प्रकारचा कुठलाही चेहरा नाही आहे. त्यामुळे या चेहऱ्याचा वापर करून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सोबत घ्यायच्या आणि ज्या पद्धतीने सर्वे आलेला आहे त्या सर्वेच्या आधारावरती या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये या वक्तव्याचा मोठा अर्थ काढला जातोय आणि या माध्यमातून विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका सोबत घेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे एक असं म्हणता येईल. पण सोबतच या मागे मताचा जे अर्थ आहे की येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणुकाची घोषणा होऊ शकते. तर ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आपल्याला की हे जे लोकसभा असो, हरियाणा असो, अरुणाचल प्रदेश असो, यासारखे जे राज्य आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र एक अत्यंत महत्त्वाचं राज्य, महाराष्ट्र आणि हरियाणा या 2 विधानसभेचा कार्यकाळ हा 6 महिन्यापूर्वीच 6 महिन्यानंतर संपतोय. त्यामुळे 6 महिन्यापूर्वी त्या निवडणुका घ्यायच्या का यावरती आता चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चेच्या आधारावरती मार्च महिन्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग घोषणा करते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आता काय होणार आहे हे बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक. उदय सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर अशोक चव्हाणांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. कितपत शक्यता वाटते सर हे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याच्या? काही तांत्रिक कारणांमुळे उदय तानपाठक यांच्याशी आपला संपर्क स्पष्ट होऊ शकत नाही. आपण त्यांच्याशी पुन्हा प्रयत्न करणार आहोत जोडण्याचा आणि त्यांच्याकडून विश्लेषण जाणून घेण्याचा. मात्र सगळेच पक्ष आता लोकसभा आणि विधानसभा एकत्र होईल या अनुषंगानं कामाला लागलेले दिसत आहेत आणि अशोक चव्हाण यांचं वक्तव्य त्यासाठीच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण बघतोय आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये लोकसभेबरोबरच राज्यातल्या विधानसभा निवडणुका सुद्धा एकत्र होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत. सिद्धार्थ, आपण बघतोय सगळेच राजकीय पक्ष आता कामाला लागलेले आहेत. अशोक चव्हाणांनी तर एल्गार पुकारलेलाच आहे, पण त्या अगोदर शिवसेना भाजप असेल त्यांचं जागा वाटपाचं सुद्धा फॉर्म्युला आता सुरू झालाय. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा निश्चित झाल्याचं कळत आहे. संदीप, बरोबर तुझं म्हणणं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गेल्या अनेक बैठकांमध्ये आता त्यांचे जवळपास काय शीट शेअरिंग असणार हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे वाद संपुष्टात आलेले. आता फक्त दोन्ही पक्ष मिळून जे आहेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांच्या होकाराची किंवा नकाराची वाट बघतायत. कारण गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर जे आहेत विविध पद्धतीनं अल्टिमेटम देत आहेत, मात्र निर्णय घेत नाहीत. आपल्याला माहिती आहे मागच्या 31 तारखेच्या आत सगळ्या गोष्टी कळाल्या तर ठीक नाही तर आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे राहू अशा पद्धतीचंही वक्तव्य त्यांनी केलं आणि 48 जागा लढवण्याचं त्यांनी सोलापूरमध्ये जाहीर केलं. तरी काँग्रेस राष्ट्रवादीला कसल्याही पद्धतीचा निरोप त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की प्रकाश आंबेडकरांच्या 2 गोष्टींची या ठिकाणी ही आहे.
शीट शेअरिंगसाठी प्रकाश आंबेडकरांनी ही जे आहे मुद्दा अडवून ठेवलेला नाही, तर RSSला माफ करा, RSSला संविधानाच्या कक्षेमध्ये आणण्यासाठी वचन पाहिजे काँग्रेसकडून. ते वचन काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना देत नाही, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडवून ठेवल्या आहेत. मात्र काल हात जोडून विनंती केलेली प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन. सिद्धार्थ, मी तुला थांबवतोय. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाटक आहेत. उदय सर, कितपत शक्यता आहे लोकसभेबरोबरच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका होण्याचं? लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात यावर अनेक दिवस चर्चा सुरू आहे. शिवसेनेने सुद्धा ही अट घातलेली आहे की दोन्ही निवडणुका एकत्र घ्या आणि जागा वाटप सुद्धा एकत्र करा. पण त्याला भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केलं की असं होणार नाही. पण अशोक चव्हाण जे काल म्हणाले ते कुठल्या तरी त्यांच्या माहितीवर ते बोलले असते, पण इतक्या कमी आहे. कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचे निवडणूक जाहीर व्हायच्या असतील तर 28 फेब्रुवारीला जर विधानसभा बरखास्त करून लगेच निवडणूक जाहीर होतील की नाही अगदी याबद्दल मला थोडी शंका आहे. आणि अजून तरी भाजपकडून तसे कुठले संकेत मिळत नाहीत सरकारकडून तरी. असं काही वाटत नाही मला विधानसभा बरखास्त करायचं चाललंय. अगदी उदय सर, या सगळ्यामध्ये कुठल्या तरी सर्वेच्या आधारे भाजप अशा प्रकारच्या तयारीत असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. याचा फायदा जर झाला तर नेमका कुणाला होऊ शकेल? फायदा म्हणजे असं आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकांचा जो परिणाम असतो तो विधानसभेवर होणारच आहे. ते जे निकाल लागतील त्याचा परिणाम हा विधानसभेच्या मतावर होतो. अगदी. पण दोन्ही एकत्र झालं तर दोन्ही एकदम निवडणुका होऊन जातात आणि दोघांचे जे काही एकत्रित निकाल येतात. पण मला वाटत नाही की असं भाजपमधून आता तरी पावलं पडतील भाजपची, असं आता तरी दिसत नाही काही. अगदी धन्यवाद उदय सर, तुम्ही केलेल्या संपूर्ण विश्लेषणासोबत. आपण बघतोय की उदय तानपाटक ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत होते. तशा कोणत्याही शक्यता दिसत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतंय पुढच्या काही दिवसांमध्ये, काय काय घडामोडी होत आहेत त्यावर लक्ष ठेवून राहायला लागणार आहे. कारण राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर होण्याची राज्यात आणि केंद्रात शक्यता आहे. निवडणुका संदर्भातली बातमी आहे. लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, हे अशोक चव्हाणांनी हे विधान केलेलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये बोलताना काल वर्तवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, मात्र त्याबरोबरच राज्यात विधानसभेची निवडणूक सुद्धा होईल असं विधान अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काल औरंगाबादमध्ये एका सभेत बोलत असताना त्यांनी हे महत्वाचं विधान केलेलं आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी सांगितलं आणि कोणत्या तरी एका सर्व्हेमधून मिळालेल्या माहितीनुसार भाजपला या निवडणुका एकत्र घेतल्या तर त्याचा फायदा होईल आणि त्यामुळेच भाजप अशा प्रयत्नात असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. अशोक चव्हाण कालच्या सभेमध्ये नेमकं काय म्हणाले होते बघूयात. आपको आज लिख के देता हूं यहाँ पर, ये अधिवेशन आपका खत्म हो रहा है मेरे ख्याल से 28 तारीख को. 28 तारीख को देवेंद्र फडणवीस इस महाराष्ट्र की सरकार को बर्खास्त कर देंगे, असेंबली बर्खास्त करेगा. ताली मत मारो, सुन लो मेरी बात. और लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम कराएगा. मैं बोल रहा हूं आपको, मैं लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम करेगा. और इसलिए मेरे कांग्रेस के भाइयों से मेरी गुजारिश है, तैयार हो जाओ, चाहे दोनों चुनाव एक साथ क्यों ना हो. 28 तारीख को देखो आप, ये सरकार को डिसॉल्व करेंगे, असेंबली भंग करेंगे और दोनों चुनाव एक साथ लगाएंगे. ये मैं आज तुमको बोल रहा हूं, इनकी तैयारी शुरू हो गई है. इनको लगता है कि झटका दे देंगे और फिर से झटके से चुनकर आएंगे. आपण बघितलं अशोक चव्हाण यांनी खूप महत्वाचं विधान केलेलं आहे. आता नेमका लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत का, पुढच्या काही दिवसांमध्ये खरंच महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी घडतायत का, हे बघावं लागणार आहे. तुर्तास बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.